नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. तीस वर्षानंतर अकोला पश्चिम मध्ये काँग्रेसचा विजय. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले कौतुक. अकोल्यातील अंडरपास बनलाय चोरट्यांचा अड्डा. लोखंडी जाळ्यांची व लाईटची चोरी. अकोला दवा बाजारात पार्किंग केवळ कागदावरच. पार्किंगची डोकेदुखी वाढली. जलजीवन मिशनचे काम संथ गतीने. शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार तरी कधी. सोन्याच्या दरात चढ उतार सुरूच. लग्न सराई काळात बाजारपेठेत वाढली गर्दी. आता सविस्तर बातम्या. भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असणाऱ्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 30 वर्षांनंतर काँग्रेसने विजय मिळवला असून पहिल्या फेरीपासून पुढे असलेले साजिद खान पठाण यांचे कौतुक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. 30 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे अधिपत्य असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच बदल घडला असून काँग्रेसचे साजिद खान पठाण या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 1995 ते 2024 पर्यंत हा मतदारसंघ स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांनी अबाधित ठेवला होता. त्याला सुरुंग लावण्यात काँग्रेस यशस्वी ठरली असून काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी पहिल्या फेरीपासूनच लीड मिळवली होती. 1990 मध्ये काँग्रेसचे अरुण दिवेकर या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर थेट 30 वर्षांनी पुन्हा एकदा काँग्रेसला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असून साजिद खान पठाण यांनी मिळवलेल्या विजयाचे कौतुक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. साजिद खान पठाण यांचा विजय काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांच्या सभा झाल्यावरही काँग्रेसने अकोला पश्चिम मध्ये मिळवलेला विजय राज्यभरात महत्त्वाचा ठरला असल्याचे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. अकोला शहरातील एकमेव अंडरपास मधील आउटलेटवर बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्यांवर चोरट्यांची नजर पडली असून दररोज चोरटे लोखंडी जाळ्या कापून येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महापालिका व पोलीस प्रशासनाकडून कारवाई मात्र शून्य आहे. अकोला शहरातील एकमेव अंडरपास चोरट्यांचा अड्डा बनत असून अंडरपास मधील लोखंडी जाळ्या चोरी झाल्याचे दिसून येत आहे. इतकेच नाही तर लाईटच्या वायर देखील चोरून नेलेल्या दिसत आहेत. जनता भाजी बाजाराच्या दिशेने बाहेर पडण्याच्या मार्गावर चोरांनी धिंगाणा घातलेला दिसतोय. अंडरपासकडे सुरुवातीपासून दुर्लक्ष झालेले दिसते. पावसाळ्यात अंडरपास पाण्याने भरलेला असतो आणि आता तर चोर या भागातील लोखंड चोरी करीत आहेत. या गैरप्रकाराकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामुळे या गोष्टी सातत्याने होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असून याकडे महापालिका, पोलीस प्रशासन का डोळेझाक करीत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अंडरपासमध्ये पाणी थांबू नये याकरिता आउटलेट बांधकाम करून त्यावर लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. परंतु आता याच जाळ्यात चोरी जात असल्याने अंडरपासमधून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष बाब म्हणजे या अंडरपासमधील लाईट सुद्धा बंद असल्याने एखादा गंभीर गुन्हा रात्रीला घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अकोला जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या अकोला दवा बाजारातील पार्किंगच्या जागा केवळ कागदावरच असल्यामुळे प्रत्यक्षात मात्र कुठलीही पार्किंग व्यवस्था नसल्याने या परिसरात दररोज पार्किंगच्या समस्या वाढल्या आहेत. अकोला शहरातील दवा बाजारात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत असून अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी राहतात आणि बाहेरील एखादे वाहन आले तरी अडचण होते. ही समस्या सुटण्याची काही शक्यता दिसत नाही. बाजारातील व्यावसायिकांची तसेच बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची वाहने येथे येतात. त्यामुळे बाजारात दाटी होते. तसेच पार्सल किंवा औषध घेऊन वाहन आले तरी अडचण होते. हा प्रश्न कसा सुटणार हा प्रश्न दवा बाजारातील व्यापाऱ्यांना पडलाय. पार्किंगची समस्या दररोजची डोकेदुखी होऊन बसली आहे. त्यात या परिसरातील पार्किंगची व्यवस्था ही केवळ कागदावरच असल्यामुळे दिवसेंदिवस औषध विक्रेत्यांच्या अडचणी वाढत असून पार्किंग समस्या सोडवण्याची मागणी होत आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात 15 कोटींच्या निधीतून 15 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात आली आहेत खरी, मात्र हे काम कासव गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। जलजीवन अभियानांतर्गत जिल्ह्यातील 7ही तालुक्यातील 15 प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली असून जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली। यासाठी 1028 कोटी 84 लाख रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जिल्ह्यातील संबंधित पाणीपुरवठा योजना 2022 पासून सुरू करण्यात आल्या। 2 वर्षांचा कालावधी उलटला तरीही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे काम अद्यापही पूर्ण झाले नसून काम संथ गतीने सुरू असल्याने काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। नव्या योजनांच्या पाण्याने गावकऱ्यांची तहान कधी भागणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। काम पूर्ण होण्यासाठी आणखी 1.5 वर्षांचा कालावधी लागणार आहे। जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामामध्ये पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या पाईपचा पुरेसा पुरवठा नाही, तसेच पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी कुशल कारागिरांचीही कमतरता आहे। त्यामुळे अकोला जिल्ह्यातील नागरिकांना जलजीवन मिशन अंतर्गत शुद्ध पिण्याचे पाणी नेमके कधी उपलब्ध होणार याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। विधानसभा निवडणुकांमुळे काही काळ सोने चांदीच्या खरेदीचे प्रमाण कमी झाले होते, मात्र आता निवडणुका संपल्यामुळे व विवाहाचे मुहूर्त सुरू झाल्यामुळे सोने चांदी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होत असून सोन्या चांदीच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ आणि घसरण पाहून नागरिक संभ्रमित होत आहेत। दिवाळीत 81 हजारांच्या पुढे गेलेल्या सोन्याचे भाव मध्ये सुमारे 10 हजारांनी खाली आले होते। गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात सतत चढ उतार होत असून दिवाळीच्या काळात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। प्रति 10 ग्राम सोन्याचा दर 81 हजार रुपयांच्या पुढे गेला होता। दिवाळीनंतर सोन्याचा भाव 73 हजार रुपयांच्या आसपास पोहोचला होता। लग्न सराईमुळे सोने चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली होती। दागिने, फॅन्सी ज्वेलरी इत्यादींना जास्त मागणी आहे। आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम म्हणून गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे। रशिया आणि युक्रेनमधील परिस्थिती फारशी सुधारलेली नाही, त्यामुळे हे दर स्थिर राहतील की वाढतील हे सांगता येत नाही। मात्र लग्न सराईचा हंगाम सुरू झाला आहे, त्यामुळे सोने खरेदीची मागणी वाढली आहे। सध्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली असून लग्न सातत्याने काळ असल्यामुळे नागरिक सोने खरेदी करणे पसंत करीत आहेत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस कमी होत असून किमान तापमान 13 अंश सेल्सिअस वर आले आहे। त्यामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे साथीच्या आजाराने डोके वर काढले असून याचा फटका वयोवृद्धांसह बालकांना बसला आहे। सर्वाधिक तापमानाचे शहर म्हणून देशभरात ओळख असलेल्या अकोला जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस कमी होत आहे। थंडीचा जोर वाढला आहे। वाढत्या थंडीमुळे अचानक रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे। विविध आजारांची रुग्ण नोंदणीकरिता रांगा लावत आहेत। खासगी दवाखान्यातही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने स्वच्छतेवर भर देणे गरजेचे होते, मात्र शहरासह ग्रामीण भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते। त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, हिवतापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे। जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयासह खासगी रुग्णालयात सर्वात जास्त रुग्ण साथीच्या आजाराचे दिसून येत आहेत। यामध्ये खोकला, डोकेदुखी, ताप, पोटावर छातीवर सूज येणे, मेंदूचा हिवताप, उलट्या, नाक तोंडातून रक्त येणे, त्वचेवर डाग पडणे, रक्तदाब कमी होणे, गालफुगी या आजारांच्या रुग्णांचा समावेश आहे। अकोला शहरात पादचारी मार्गावर अगोदरच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असून आता तर शहरातील रस्तेच अतिक्रमणधारकांनी ताब्यात घेतल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे। व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या मधोमध थाटलेली भाजीपाल्याची दुकाने नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत। अकोला शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या जैन मंदिर परिसरात रस्त्यावरच भाजीपाल्याची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली जात असून महापालिकेची कुठलीही भीती नसल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात हातगाड्या लावून सुरू असलेल्या व्यवसायामुळे दिवसेंदिवस शहरात अतिक्रमणाच्या समस्या वाढत आहेत। रस्त्याच्या मधोमध व्यवसाय सुरू झाल्याने नागरिकांना रस्त्याने चालणे देखील
कठीण झाले आहे। मात्र महापालिकेच्या वतीने कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे नागरिक रोष व्यक्त करीत आहेत। गांधी चौक ते ताजनापेठ पोलीस चौकीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्या उभ्या असतात, तर काही ठिकाणी सिमेंट रस्ताही भाजी विक्रेत्यांनी ताब्यात घेतलाय। महापालिकेचे झोन अधिकारी, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी, आरोग्य निरीक्षकही याबाबत तक्रार करण्याचे टाळतात। त्यामुळे या रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्याची वर्षानुवर्षे साफसफाई झाली नाही, तर रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही हा प्रश्न कर भरणाऱ्या नागरिकांना पडला असून महापालिका मात्र केवळ कागदावरच कारवाईपुरती मर्यादित ठरली आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। लोकशाहीची मूल्य रुजवून प्रत्येकाला जगण्याचा अधिकार देणारे भारतीय संविधान हे प्रत्येकासाठी प्रेरणा असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी केले। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात संविधान दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला। भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान असून समता, बंधुता, न्याय ही सर्व मूल्ये रुजवण्याचे कार्य संविधानाच्या माध्यमातून झाले असून प्रत्येक भारतीयांसाठी संविधान हे अखंड प्रेरणा राहील असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी केले। यावेळी बालहक्क आयोगाचे सदस्य ॲडव्होकेट संजय सेंगर, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अनिता गुरव यांच्यासह मान्यवरांनी विचार व्यक्त केले। यावेळी लोक अभिरक्षक कार्यालयाचे ॲडव्होकेट S.N. उंबरकर, ॲडव्होकेट अक्षय डोंगरे, त्यांच्या विधिज्ञ, विधी स्वयंसेवक यांची उपस्थिती होती। मागील काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण आणि वाढलेल्या थंडीचा परिणाम अकोला जिल्ह्यातील तूर पिकावर होत असून तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे। अस्मानी व सुलतानी संकटामुळे मेटाकुटीला आलेल्या बळीराजाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात तूर पीक बहरले असताना वातावरणात झालेला बदल आणि थंडीमुळे तूर पिकावर किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत। या किडींचा प्रादुर्भाव कड्या व फुले लागल्यापासून शेंगापर्यंतच्या काळात आढळून येतो, त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। शेंगा पोखरणाऱ्या अळ्या सुरुवातीला पिकाच्या कोवळ्या पानांवर, फुलांवर किंवा शेंगांवर उपजीविका करतात। नंतर शेंगा भरताना त्या दाणे खातात, त्यामुळे आतील कोवळ्या दाण्याचे जवळपास 60-80% नुकसान होते। यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्या वतीने या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। 30 वर्षानंतर अकोला पश्चिम मध्ये काँग्रेसचा विजय, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले कौतुक। अकोल्यातील अंडरपास बनलाय चोरट्यांचा अड्डा, लोखंडी जाळ्यांची व लाईटची चोरी। अकोला दवा बाजारात पार्किंग केवळ कागदावरच, पार्किंगची डोकेदुखी वाढली। जलजीवन मिशनचे काम संथ गतीने, शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार तरी कधी? सोन्याच्या दरात चढ उतार सुरूच, लग्न सराई काळात बाजारपेठेत वाढली गर्दी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।